दंडवत हो. भटोबासांना विचारल्याशिवाय मात्र ते कार्य करायचं नाही. आजही गुरुकुळामध्ये मार्गामध्ये ती पद्धती आहे की गुरुनिमित्त जे आहेत त्यांना विचारूनच कुठे गावाला जायचं आहे का, कुठे मार्गात काही सेवा असेल तर त्यांना विचारूनच ते कार्य करायचं आहे. आम्ही संवत्सरला असताना सायंकाळचा जो वेळ आहे पोथीच्या नंतरचा तो व्यापाराचा असायचा. व्यापार म्हणजे सेवादास्य. तर मग रोजची सेवा आता काय आहे, तर आम्ही कोणाकडे जायचं? मामाजींकडे जायचं. आज काय सेवा आहे? मामाजी आम्हाला घेऊन मोठ्या बाबाजींकडे जायचे. मामाजी त्यांना आम्ही मामाजींना विचारायचो, मामाजी बाबांना विचारायचे की आज काय सेवा आहे. मग बाबा एखादी ती सेवा असेल ते सांगायचे, हे असं करायचं, ते तसं करायचं, तसं करायचं. म्हणजे त्या ठिकाणी गुरुनिमित्ताचं जे काही म्हणजे सन्निधान आहे ते अतिशय महत्वाचं असतं. त्यांना विचारून एखादी गोष्ट करतो आहोत. गावाला जायचं असेल तर बाबांना जाऊन विचारायचं, गावात जायचं असेल तर मामाजींना जाऊन विचारायचं. म्हणजे हे आधीनत्व जे आहे ते आधीनत्व खूप चांगल्या प्रकारचं असतं. आणि गुरुनिमित्त एखाद्या वेळेस आपल्याला हो म्हणतात किंवा नाही म्हणतात ते म्हणजे आपल्या पुढच्या भविष्याशी संबंधित असतं बरं का. ते म्हटले हो ठीक आहे जा, काही हरकत नाही, किंवा ते म्हणतात नका जाऊ, तर नका जाऊ हे सुद्धा आपल्या भविष्याशी संबंधित असतं काहीतरी. आपल्याला वाटतं आम्हाला सुट्टीच नाही दिली गावाला जायला, परंतु ते हो म्हणतात किंवा नाही म्हणतात हे सुद्धा ईश्वर प्रवृत्तीने असतं. काहीतरी संकेत त्यांना प्राप्त होत असतात. आणि म्हणून अशी पद्धत आहे की आज्ञा घेऊन जायचं. आम्ही जर का कुठे जायचं झालं, गावात जायचं की गावाला जायचं, तर ती पद्धत होती की आज्ञा घेतली का गुरुजींची, म्हणजे आज्ञा त्यांना जाऊन विचारायची की मी जाऊ का, मी जातो असं नाही. मी जातो म्हणजे सांगणं झालं महादैसांसारखं, हे वाराणसीला चालले तसं नाही. इथे मी गावाला जाऊ का ही आज्ञा घ्यावी लागते. आम्हालाच नाही, तुम्ही सुद्धा फक्त आश्रमामध्ये गेलेले आहात, भेटी घेतली आणि लगेच निघायचं अर्धा तासात, तरी तुम्ही जातो असं नाही म्हणायचं. आम्ही येऊ का, आम्ही येतो असं पण नाही, आम्ही येऊ का. म्हणजे त्यांना तुम्ही प्रश्न विचारायचा आहे, आम्हाला आज्ञा आहे का जायला. म्हणजे ते म्हणतील हो तुम्ही आता येऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने ती आज्ञा प्रत्येक आश्रमात तुम्ही गेले, गुरुनिमित्तांना वगैरे कोणाला भेटले, अधिकाऱ्यांना भेटले, तर तिथून निघताना अशा प्रकारे आज्ञा काढणं ही जी काही पद्धती आहे, विधी आहे, त्या सुद्धा आहे. आणि याचा लाभ जो आहे तो आपल्याला पुढे म्हणजे जेव्हा आपण त्यांना विचारतो त्यावेळेला ती त्यांची जबाबदारी होऊन जाते बरं का. ते जा म्हणणे म्हणजे ती त्यांची जबाबदारी आहे. मग अशा वेळेला त्यांचं आपोआप शुभचिंतन देखील सुरू होऊन जातं. आपोआपच ते देवाला पण विनंती त्यांची होऊन जाते की यांचा प्रवास सुखरूप हो, विधियुक्त हो, अविधिजन्य होऊ नये वगैरे वगैरे इत्यादी सगळ्या शुभकामना, शुभचिंतन, सुहृदत्व त्यांच्याविषयी प्रगट होतं. आणि त्याचा लाभ आपल्याला भविष्यातल्या प्रवासासाठी होत असतो. आणि म्हणून भट्टोबास आणि लक्ष्मींदरबा हे भट्टोबासांना पुसोनी शब्द काय आहे, विचारून आम्ही आटणारा जाऊ का असं विचारलेलं आहे. तर एकी ठाई चोर म्हणून धरिले. आणि एका ठिकाणी काय झालं की आता संन्यासी व्यक्ती आहे आणि मग किती दिवस आटण सुरू आहे त्यानुसार कपडे कसे होतात काही सांगता येत नाही. मग ते मळीन होतील, फाटके होतील. आणि जर का ते आटण असं आटण असेल की देहावर उदास जर का असं आटण असेल तर मग देहावर काय, वस्त्रावर काय, कशी परिस्थिती आहे काही लक्ष जात नाही त्या गोष्टींकडे. आणि म्हणून एका ठिकाणी त्यांना काय केलेलं, चोर म्हणून धरलेलं आहे. आता जे कोणी धरणारे असतील त्यांची दृष्टी पण कशी असेल, काय असेल सांगता येत नाही. म्हणजे दोषदृष्टी असेल तर त्यांना चांगले लोक सुद्धा वाईटच दिसतात. जसं
माहीम भट्टांना, लक्ष्मीधर भटांना चोर म्हणून धरलं, इथं खूप लांबची गोष्ट आहे, पण आमच्या स्वामींना सुद्धा असं धरलेलं आहे, गुलाम म्हणून धरलेलं आहे, चोराचे सांगती म्हणून धरलेलं आहे, किंवा गुप्तहेर म्हणून स्वामींना धरलेलं आहे. परंतु त्या सैनिकांना मात्र काही लक्षात नाही आलं, किंवा आमच्या स्वामींना लोटून दिलेलं आहे. भिक्षा स्वामींच्या श्रीकारामध्ये आहे, आणि त्या शिपायाने भाल्याच्या त्या बुडाच्या भागाने ते लोटून दिलं स्वामींना. पण त्या अधिकाऱ्याने स्वामींना ओळखलं, रामधरणा राजाने स्वामींना ओळखलेलं आहे. स्वामींना चोर म्हणून धरलं, तिथे त्या अधिकाऱ्याने स्वामींना ओळखलेलं आहे. म्हणजे त्यासाठी पण दृष्टी असावी लागते. तेच सैनिक आहे आणि स्वामी तेच आहेत, ते मात्र स्वामींना ओळखू शकले नाही. स्वामींना बघून हे कोण असतील, पण त्या अधिकाऱ्याने मात्र ओळखलं, कारण की तो अधिकारी आहे, तो त्याच्या स्तराला जाऊन विचार करत असतो. आणि सोबतच तो अधिकारी नुसता पदाचा अधिकारी नाही, तो दैवराटीचा सुद्धा त्याचा तो अधिकारी आहे काहीतरी. त्याच्यामुळे तो अधिकार त्याने जोडलेला आहे, म्हणून त्याच्याकडे ती दृष्टी आहे. ती दृष्टी इतरांकडे कोणाकोणाकडे नाहीये, ती मार्तंडांकडे नाहीये, ते काळ्या बोटांकडे नाहीये, आणि ती दृष्टी त्या पारध्यांकडे आहे. म्हणजे स्वामींना ते विनंती करतात, आणि स्वामींची जे काही नियम विधी विधान स्वामी त्यांना सांगतात ते ऐकतात देखील. म्हणजे अशा प्रत्येकाच्या अधिकाराच्या अनुरूप त्याची दृष्टी होऊन जात असते, आणि तो परमेश्वराच्या अधीन होतो. इथे तर हे भट्टोबास किंवा लक्ष्मीधर भट हे जीव आहेत, परमेश्वराला जीवाने सोडलेलं नाहीये. दोष दृष्टी असल्यामुळे असं घडतं. आणि गुणदृष्टी असली की मग काय होतं, त्या ठिकाणी बरोबर ओळखल्या जातं. मुक्ताबाई आहे, त्यांनी काहीतरी असं जोडलेलं आहे. त्यावेळी तर स्वामींचं जे काही वेशभूषा वगैरे सर्वसाधारण आहे, तरी देखील त्यांनी बरोबर स्वामींना ओळखलं, आणि ते म्हणतात की ज्यांच्यासाठी एवढी तपश्चर्या केली त्यांची आज भेटी झाली, आणि माझे हे तप सार्थकी झालं. म्हणजे अर्थातच ते आगमिक साधन त्यांचं होतं. एका साधनावर दुसरं साधन देता येत नाही, परंतु कुठेतरी स्वामींची सेवा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने ही दोष दृष्टी आणि गुणदृष्टीचा फरक आपण बघितला. इथे ही दोष दृष्टी आहे की भट्टोबास आणि लक्ष्मीधर भटांना त्यांनी चोर म्हणून धरलेला आहे. काही ओखटी क्रिया संपादू आदरली, आणि काही ओखटी क्रिया म्हणजे आता काय ओखटी क्रिया हे माहिती नाही, परंतु असं म्हणतात की तिथे मृत्यूदंडासारखं त्यांना ते देणार होते. म्हणजे जीव जाणार अशा प्रकारची शिक्षा जी आहे, फाशी उपलक्षणे, ते त्यांना देणार होते. आता हे का बरं असं झालं असेल, कारण की भट्टोबास आणि लक्ष्मीधर भटांचं मौन होतं. मौन म्हणजे असं मौन होतं की बोलायचंच नाही. आणि आता त्यांनी काही प्रश्न विचारले असतील, यांनी काही बोललं नसेल, मग असं आहे का, मग तुम्हाला आता फाशीच देतो आम्ही, मग कसे बोलत नाही, तरी हे दोघं बोलायला तयार नाही. म्हणजे आता मृत्यू समोर उभा असल्यानंतर भले भले लोक बोलता जरी येत नसेल तरी काहीतरी हात वारे वगैरे केले जातात. परंतु इथे लक्ष्मीधर भट आणि भट्टोबास यांनी काहीच केलेलं नाही, कारण की निश्चिती आहे की मौन धरलेलं, आपण बोलायचं नाही. म्हणजे आपल्याला स्वतःला प्रगट नाही करायचं की आपण कोण आहोत, है ना. बहुतांशी वेळेला आपण कोणी नसलो तरी आपण समोरच्याशी भांडताना आपण हे करतो, तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे ते. मुळात म्हणजे आपण आपल्याला स्वतःलाच माहिती नाही आपण कोण आहोत, काय आहोत, आपली काय क्षमता आहे, आपला काय अधिकार आहे, आपली काय योग्यता आहे, आपलंच आपल्याला माहिती नाहीये. परंतु दुसऱ्यांना मात्र प्रभाव टाकायला आपण ते काहीतरी बोलत असतो. तशा पद्धतीने इथे भट्टोबास आणि त्यांनी निश्चिती केली की आपण आपली ओळख दाखवायची नाही. एक वेळ होती माहीम भट्ट स्वतःची ओळख दाखवायचे, मी माहिया, सांगा त्यांना मी कोण आहे, ते काय आहे. म्हणजे तो काळ त्यांनी गाजवलेला होता, त्यांचं नाव त्या काळामध्ये झालेलं होतं, आणि कदाचित ते नाव परत आता इथे प्रसिद्धीमध्ये आणायचं नाही, नाहीतर काय होईल, आपल्याला त्याच नावाने सगळे लोक ओळखतील, त्या क्रियेने लोक ओळखतील वगैरे वगैरे, आपली प्रसिद्धी होईल. म्हणून आपली ओळख लपवायची असा काहीतरी हेतू असावा बरं का, असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. परंतु ओळख लपवण्यासाठी आधी ओळख असावी लागते बरं का. एखाद्याची ओळखच नाही तो म्हणेल मी ओळख लपवतो,
पण ज्याची ओळख आहे, प्रसिद्धी आहे, आणि मग तो ओळख लपवतो त्याला ओळख लपवणे असं म्हणतात. म्हणजे माहीम भट्टांची ओळख आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामुळे त्या ओळखीमुळे पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होता कामा नये. चांगली ओळख जरी असली तरी त्याचा त्रास होत असतो. आणि म्हणून एक निर्वाणचर्या ज्याला म्हणतात, म्हणजे परत येण्याचा कुठलाही संभव त्याच्यामध्ये ठेवायचा नसतो. परत आपण येऊ वगैरे, एकदा गेलो की गेलो. परमेश्वर जे आपल्याकडनं करून घेतील, देह क्षेपवून घेतील, ते आपण त्याच्यासाठी तयार राहायचं. तव लक्ष्मींदरबाई माहीम भटाची वास पाहिली. आणि अशा प्रकारची शिक्षा जेव्हा तिथे सांगितल्या जाते आहे, तेव्हा काय झालेलं आहे की लक्ष्मींदर भटांनी माहीम भटांची वास बघितली, म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं. आणि माहीम भटी म्हणितले, म्हणजे कुठल्या अर्थाने बघितलेलं आहे की आता काय करायचं. इथपर्यंत ठीक होतं, शिक्षा देतील, 2 दिवस आतमध्ये ठेवतील, मग सोडून देतील वगैरे वगैरे, तोपर्यंत आपण ओळखी दाखवायची नाही. परंतु आता तर काय करतात ते आपल्याला मृत्यूदंड देऊन राहिलेले आहेत. आणि याच्यामुळे काय होईल, कुठेतरी तो एक नैसर्गिक मृत्यू जो असतो, देहक्षेपणे असतं, ते बाजूला राहील आणि दुसरंच अपघाती मृत्यू सारखं होऊन जाईल, हिंसक मृत्यू सारखं ते होऊन जाईल. आणि म्हणून माहीम भट्टांची वास त्यांनी लक्ष्मींदर भटांनी पाहिलेली आहे. आणि माहीम भट्ट त्यांना म्हणतात, आता माहीम भट्टांनी त्यांची काळजी ओळखली, आणि माहीम भट्ट त्यांना म्हणतात जरोवा शस्त्रोवा, म्हणजे इतकं निर्वाणचर्या आहे ही की याच्यामध्ये जगण्या मरण्याचा कुठला विचारच नाही आहे. आपला जगण्याचाही विचार आहे आणि आपला मृत्यूचा पण विचार आहे बरं का. दोन्ही विचार आहेत आपले. आपल्या जगण्याचा विचार आहे म्हणून आपण सगळं जमवलं, आणि आपला मृत्यूचा पण विचार आहे म्हणून मृत्यूपत्र तयार करतो ना आपण. मृत्यूपत्र म्हणजे काय आहे, तेच आहे, मरण्याची पूर्ण तयारीच आहे. मी मरण्याच्या आधी मला काय काय करायचं, मला जगताना काय काय करायचं आहे, मला मरताना काय काय करायचं, ही सगळी आपली तयारी घेऊन आपण जगतो, मरतो वगैरे. ते म्हणतात की मी मेल्यानंतर माझे दशक्रिया घाला बरं का, 1,00,000 रुपयाचे घाला, हे घ्या पैसे. म्हणजे सगळी इत्यंभूत तयारी करून ठेवतो आपण. इथे कुठली तयारी नाही आहे. जगायचं तर जगायचं, मृत्यू आला तर मृत्यू पण स्वीकारायचा. मृत्यू समोर आलेला आहे, आणि तोही मृत्यू कुठेतरी कसा आहे की न बोलल्यामुळे, ओळख लपवल्यामुळे तो मृत्यू आला, आणि यदा कदाचित त्यांनी ओळख दाखवली तर तो मृत्यू चुकू शकतो. असं असताना देखील त्यांनी काय केलेलं आहे की बोललेले नाहीत, ओळख दाखवलेली नाहीत त्या लोकांना. आणि लक्ष्मींदर भट जेव्हा त्यांच्याकडे बघतात ते माहीम भट्ट म्हणतात की जरोवा शस्त्रोवा, म्हणजे मृत्यू तर कधीतरी येणारच आहे. जन्म आणि मृत्यू, ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवशी आपला मृत्यू निश्चित असतो बरं का. जन्म तारीख आणि मृत्यू तारीख सोबत असते, फक्त जन्म तारीख दिसते आणि मृत्यू तारीख ही दिसत नसते बरं का. तर परंतु ती असते मात्र निश्चित. एखादा तो पदार्थ बनवतात ना, त्याला बनवण्याची तारीख असते, आणि त्याची मुदत संपण्याची पण तारीख असते की नाही, असतेच. असं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे ही तारीख आपण वस्तूंवर शोधतो, पण आपल्यावर पण ही तारीख असते बरं का. फक्त वस्तूच्या त्या बॉक्सवर असते, तसं आपल्या त्या प्रमाणपत्रावरती लिहिलंय की जन्म कधी झाला. फक्त मृत्यू कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नाही, म्हणून ती तारीख निश्चित लिहिता येत नाही. पण मृत्यू आहे हे निश्चित आहे. तारीख निश्चित नसली तरी मृत्यू निश्चित आहे. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात कधीतरी मरायचंच आहे ना. मग ज्वरोवा या शस्त्रोवा, एक तर आपण कशाने मरणार, एक तर ज्वरोवा म्हणजे ज्वर येऊन, अथवा वयस्कर होऊन एक नैसर्गिक मृत्यू सहजपणे कधी कोणी कोणाला काहीच होत नाही. ते म्हटले की ते स्मरण करत करत असे झोपले आणि मग परत उठलेच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास नाही झाला. त्यांचा जीव गेला हे त्यांनाही कळालं नाही आणि बाजूच्यांनाही कळालं नाही. म्हणजे इतक्या सहजपणे सुद्धा देह जन्म, आपल्या देहातनं जीव जाऊ शकतो बरं का. आणि तेवढ्या सहजतेने जीव गेला पाहिजे. जीव जाताना आपल्यालाही त्रास होता कामा नये, आणि मृत्यू समयी आपला त्रास दुसऱ्यांना पण होता कामा नये. एवढा चांगला मृत्यू झाला पाहिजे.
जेवढं चांगलं आपण आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्याही पेक्षा प्रयत्न चांगलं मृत्यूसाठी आपण केला पाहिजे. जेवढी आसक्तता आपण ह्या प्रपंचामध्ये जगताना ठेवू, प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्तता, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, तेवढं मृत्यू समयी तेवढा त्रास अधिक प्रमाणामध्ये होत असतो बरं का. तेवढा, जसं तुम्ही प्रवासामध्ये जितका बॅगा न्याल ना, ते उतरताना कळतं की आपण किती बॅग आणल्या. ते गाडीत बसताना कळत नाही, पण उतरताना कळतं ही बॅग, ती बॅग, ती बॅग, ती बॅग. आणि उतरल्यानंतर पण सगळ्या बॅगी घेतल्यावर मग ते बॅग हे मोजा, हे करा, परत वरती काय राहिलं का ते बघा. मग वाटतं की भरपूरच सामान आणलं आपण. जेवढं साहित्य तेवढा व्याप जास्त, जेवढं साहित्य कमी तेवढा व्याप कमी, तेवढी आसक्तता कमी, तेवढा त्रास कमी. जगताना जेवढा व्याप वाढवला तेवढा मृत्यू समयी तो सगळा व्याप जो आहे तिथून तिथून काढावा लागतो. त्याच्याशिवाय मृत्यूच होत नाही. ते म्हणे की आमक्याचं तोंड बघितल्याशिवाय त्यांनी देह सोडला नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे तो व्यक्ती, आता त्यांच्यासाठी शुभ म्हणा का अशुभ म्हणा, की त्याचं तोंड बघितल्यानंतर यांनी डोळे मिटले, मग तो व्यक्ती शुभ म्हणा की अशुभ म्हणा, परंतु ती आसक्तता मात्र त्या व्यक्तीमध्ये आहे. आणि ज्यांची आसक्तता नाही आहे, माहीम भट्ट यांची आसक्तताच नाहीये, त्यांना काहीच वाटून नाही राहिलं. मृत्यूदंड भेटणार आहे आणि कदाचित ते दिलं की आपण हे देह सोडावं लागणार आहे, तर त्यांना ही घाई आहे की कधी आपण देह सोडायची वेळ येते, कधी देह सोडतो आपण. हे देह एक बंधनकारक वाटायला लागतं बरं का. एका विशिष्ट वेळाने तुम्हाला कुठेतरी स्थानाला जायचं आहे, जे घर तुम्हाला आपलंसं वाटतं, आणि जशी जशी ती वेळ जवळ येते तुम्हाला असं वाटतं की कधी घर सोडतो आपण, घराच्या बाहेर पडावं लागेल, कुठे बोलवलेलं आहे एकत्र सगळ्यांना. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर घर सोडण्याचा तुमची घाई लागून जात असते. तशा प्रकारे एकदा ईश्वराचा ध्यास लागला की ऐन कैन कुठल्या तरी प्रकारे या देहातनं बाहेर पडायचं. बरं, ज्ञानीयाला ती सुविधा नाहीये की स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून देहातनं बाहेर पडावं. अशी सुविधा त्यांना नाहीये, कारण की तो आत्मघातामध्ये ते मोडतं, म्हणून तसं काही करता येत नाही. म्हणजे मृत्यू होणं हे देखील खूप कठीण आहे बरं का. एखादा व्यक्ती विष पिऊन घेईल पण तो मरणारच नाही, तो जगेल. एखादा व्यक्ती काहीतरी एखाद्या वाहनाखाली जाईल तर त्याचे हातपाय तुटतील पण तो जगेलच, तो मरणारच नाही. एखाद्याचं मरण नसेल, तो मरणारच नाही, तो राहील तसाच. म्हणजे मृत्यू देखील नशिबात असावं लागतं तरच मृत्यू होतो, अन्यथा मृत्यू होतच नाही, किती पण मरायचा प्रयत्न करा. कुणीतरी बघितले ते 15 वर्ष असे झोपून होते, हालचाल नाही, काही उठणं नाही, काही नाही. 15 वर्ष फक्त त्याच्यामध्ये फक्त तोंडाने फक्त बोलता येत होतं एवढंच, बाकी हात पाय काही हलवता येत नव्हते. झोपून झोपून त्यांचं पूर्ण पाठीला जखम झालेली होती. सांगा, त्यांना 15 वर्ष म्हणजे कशाला म्हणतात. आणि मृत्यू यावा तर ते म्हणाले जेवढं रोज प्रार्थना, रोज जेवढं देव लवकर घेऊन जाईल, पण तसा मृत्यू येत नाही, गुदमरून जात असतो आपण. तशा पद्धतीने जो ज्ञानी व्यक्ती आहे त्याला लगेच पुन्हा संबंधी जायचं आहे, पुढे पुढे जायचं आहे, ईश्वर भेटीला जायचं आहे, स्वरूपाच्या प्राप्तीला जायचं आहे, ईश्वराचा स्वरूपाचा आनंद घ्यायचा आहे. ते कधी होईल? आपण इथेच अडकून राहिलो तर, है ना, आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो तर गुदमरतो की नाही आपण थोड्या वेळ, कधी सगळं सुटेल, आपण कधी निघू, पटकन पोहोचू. तशा प्रकारचा तो गुदमरा जो आहे तो ज्ञानीयाचा होत असतो. आणि माहीम भट्टांना असं झालं की इथं चांगली संधी आली, असाच कुठेतरी विचार त्यांनी केला असेल की या निमित्ताने का होईना देहातनं तर बाहेर पडू आपण, या पुढे जाऊ, कुठेतरी परमेश्वर नेतील. आणि म्हणून त्यांना काहीच अडचण नाहीये. ते म्हणतात जरोवा शस्त्रोवा, एक तर ज्वराने तर मरायचं, त्यांना कधी ना कधी तर मृत्यू आहे. मग तो मृत्यू कशाने येतो याला काही महत्व नाही, परंतु मृत्यू जेव्हा येतो त्यावेळी आपण काय करत असतो त्याला खूप महत्व आहे बरं का. नीळभट्टांनी या गोष्टीचा विचार केलेला आहे की माझा जेव्हा मृत्यू होतो आहे, आपण त्याला थोडा वेळ मृत्यू म्हणूया, अर्थात ते आहे देवदर्शन त्यांचं, परंतु ज्या वेळेला मी हे देह सोडतोय त्यावेळी मी कुठल्या स्थितीमध्ये, याला नीळभट्ट भांडारीकर महत्व देतात की मी स्वामींचं श्रीमुख अवलोकन करतोय, अशा प्रकारे देह सोडण्याचा आता ती मला लाभ आहे.
तर असाच युग परत येणार आहे का? स्वामी म्हणतात ते आम्ही नेणो मग नको. म्हणजे पुन्हा जेव्हा मृत्यू येईल तेव्हा सुद्धा असाच मृत्यू आला पाहिजे की स्वामींचं श्रीमुख अवलोकन करत, म्हणजे शेवटी स्वामी असले पाहिजे. मग शेवटी स्वामी कधी असतील आपल्यासोबत? जेव्हा आयुष्यभर स्वामींच्या सोबत आपण असू तेव्हा आयुष्याच्या शेवटी स्वामी आपल्या सोबत असणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही गोष्टी जे आहेत ते साध्य करता आल्या पाहिजेत, है ना. स्वामी सोबत कधी असतील? जेव्हा आपण स्वामींच्या सोबत असू आयुष्यभर, तेव्हाची ती गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट, शेवटची गोष्ट साधायची असेल तर आयुष्यभराची गोष्ट साधावी लागेल. आमच्या स्वामींनी वचन सांगितलेलं आहे की हे जे असे ते देहांती प्रगट आहे. जे आयुष्यभर तुमच्या सोबत असेल तेच तुमच्या देहांती प्रगट होणार आहे. आणि जर का आयुष्यभरात वाईट जोडलंय तर शेवटी पण वाईटच येणार. आयुष्यभरात देवच जोडलेला असेल तर शेवटी पण देवच येणार. नाथोबासांच्या बाबतीत आचार्य भटोबास म्हणतात की नाथोचे जेथ देह गेले तिथे माझा अंतरून झाला. का बरं? नाथोबासांना घ्यायला स्वतः स्वामी आलेले आहेत. ह्याचे संकेत कोण देतात आम्हाला? भट्टोबास सांगतात. म्हणजे आईला गेलं कोणी सांगत नाही, भट्टोबास सांगून राहिले, प्रमाण पुरुष सांगतात. नाथोबासांना स्वामी घ्यायला काय येतात? नाथोबासांचं तसं समर्पण आहे आणि त्याच्यामुळे आयुष्य तसं त्यांनी ईश्वराला दिलेलं असल्यामुळे आयुष्य त्यांचं सोबत न्यायला पण स्वामीच त्यांच्या कडे येणार आहेत. अर्थातच इथे म्हणूनच ते म्हणतात की जरोवा शस्त्रोवा, आणि तेही म्हणितले अरे हे विद्वांस, हे माईम भटांनी म्हटलं. अर्थातच एवढी जर का निर्वाणचर्या भट्टोबास करतात वगैरे तर त्यांना साह्य हे देखील आहेच आहे. साह्य होणार नाही अशातला भाग नाही. आपण तर काहीच आचार करत नाही तरी पण आपल्याला साह्य परमेश्वराचं आपल्याला मिळत राहतं. हे तर चरेवर निघालेले लोक आहेत सगळे. यांना तर कृपा दृष्टी प्रसन्नता सतत परमेश्वराची त्यांच्यावर असतेच असते. आणि म्हणूनच त्यांचं लक्ष्मीधर भटांचं त्यांच्याकडे बघणं आणि त्याचं उत्तर त्यांनी शब्दाने जरोवा शस्त्रोवा म्हणणं, हे संस्कृत वाक्य त्यांनी म्हटलं. आणि तिथे जे कोणी उभे होते सैनिक म्हणा वगैरे, त्यांनी ते ऐकलं, त्यांच्या कानावर पडलं. आणि हे संस्कृत वाक्य कोण बोलतं बरं? हे संस्कृत वाक्य सामान्य व्यक्ती बोलत नाही, कुणीतरी विद्वान व्यक्तीच. त्या काळामध्ये विद्वानांची भाषा कुठली होती? संस्कृत भाषा होती. आजच्या विद्वानांची भाषा कुठली आहे? इंग्रजी भाषा आहे बरं का. तुम्ही मराठी बोलत असाल तर तुम्ही विद्वान नाही. तुम्ही इंग्लिश बोलत असाल, तुम्ही बुद्धिमान नसले तरी तुम्ही विद्वान आहात. इंग्लिश बोलतात ते म्हणजे चांगले सुशिक्षित दिसतात बरं का. आणि एखादा व्यक्ती नसेल शिकलेला पण तोही सुशिक्षित असू शकतो की नाही. शिक्षण असणं म्हणजे सुशिक्षितपणा नाही बरं का. शिक्षण नसलेले लोक, खेडेगावातले लोक देखील सुशिक्षित असतात शहरातल्या लोकांपेक्षा किंवा शिकलेल्या लोकांपेक्षा. व्यवहार ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून इथे माईम भट्ट जर का, आता मुळातच माईम भट्ट उभयराटीचे विद्वान आहेत. कर्मराटीचे तर आहेच पण दैवराटीची सुद्धा विद्वत्ता त्यांनी मिळवलेली आहे. आणि म्हणूनच ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचं ते बोलणं त्या लोकांच्या कानावर पडणं, आणि केवळ संस्कृत बोलले म्हणून तो प्रभाव नाही आहे, तर कुठेतरी साह्य देखील आहे. म्हणजे परमेश्वर पण शेवटपर्यंत बघतात हे बोलतात की नाही बोलत. कधी कधी असं असतं की आपण एक विशिष्ट वेळपर्यंत हे केलं की मी आज दिवसभर उपास धरणार आहे, अजिबात जेवणार नाही. परंतु मग देव पण बघतात की त्याला ते काय असेल खाण्यापिण्याचं त्याला मिळूनच देत नाही. बघू हा किती वेळपर्यंत हे करतो म्हणून. पण एका विशिष्ट वेळाने आपली चल बिचल व्हायला लागते. मग आपण घड्याळ बघतोय की कधी निरूपण संपेल, भूक लागली आहे. म्हणजे तिथे आपला संयम तुटून गेलेला आहे, आपला जो निश्चय आहे तो तुटला. परमेश्वर बघतात की माहीम भट्ट लक्ष्मी भट्टांनी केलेला जो निश्चय तो किती वेळपर्यंत चालवतात हे लोक, किती वेळ त्या गोष्टीवर ते ठाम राहतात. परमेश्वर तर सहाय्य करणार आहेत. नुकताच जो चालणारा बाळ आहे ना,
तो चालताना थोडा पडणारच आहे, तर तिथे धरणारे लगेच तिथे उपस्थित, त्याला पडू देत नाहीत. तो धडपडला तर चालतो, पण त्याला तो पडलेला चालत नाही, तो लगेच त्याला धरल्या जात. अर्थातच काय आहे की परमेश्वर देखील शेवटच्या टप्प्यापर्यंत वाट बघतात. ह्यांचा जर का संयम तुटत असेल तर मग तुटू द्या, हे बोलतील, स्वतःची ओळख सांगतील. पण जोपर्यंत ते स्वतःची ओळख सांगतच नाही, स्वतःच्या बचावासाठी कुठलाच उपाय करत नाही, जेव्हा तुम्ही स्वतः उपाय नाही करत, तेव्हा परमेश्वर उपाय म्हणून तिथे उभे राहावं लागतं परमेश्वराला. साधाईसांच्या नाकात तोंडात पाणी जाईपर्यंत देवाने आमच्या साह्य केलेलं नाहीये. देवाचं साह्य तिथूनच सुरू झालं पाहिजे होतं, की ते खोलामध्ये गेलेच नव्हते पाहिजे. पण देवही बघतात की आमच्यासाठी हे काय करू शकतात, कुठपर्यंत ते जाऊ शकतात, किती खोलात जाऊ शकतात. आणि त्या खोलात गेल्याही, नाका तोंडात पाणी गेलंही, पण त्या ठिकाणी हृदयातनं मात्र परमेश्वराचा जो धावा आहे तो त्या ठिकाणी आहे. म्हणजे देवाला आठवलं. तिकडे आले कुठून आहेत ते? आईकडनं आलेले आहेत. म्हणजे त्या काठाला आई आहे आणि या काठाला आमचे स्वामी आहेत आणि मध्ये नदी आहे. आता त्या आईकडच्या काठाकडनं निघून पलीकडच्या काठाला स्वामी आहेत तिकडे जायचं, पण मध्ये नदीचा जो अडथळा आहे, मग आता तो पार करायचा आहे. आणि जवळ कोण आहे आता? आई जवळ आहे. नुकतंच आईकडनं आलं म्हणजे आठवण कोणाची आली पाहिजे? आईची आठवण आली पाहिजे. तुम्ही आता स्नान करायला निघालात आणि मध्ये वादळ वगैरे आलं तर तुम्हाला कुठे जायची इच्छा होईल? तुम्ही म्हणाल का की तिकडे जाऊ आपण स्थानाकडेच? तुम्ही घरी जाऊ परत, आपण वादळ वगैरे पाऊस जास्त दिसतोय, आपण लगेच घरी येण्याकडे बघतो. द्विज गोरक्षांच्या लीळेमध्ये स्वामींना त्यांनी पाहिलं, श्रीकृष्ण महाराजांशी प्रतीती आली, पण तो आला कुठे? घरी निघून आला बायकोला सांगायला. तिकडेच जाऊन त्यांनी पाय धरले असते, परंतु आपला घरी येण्याकडे कल जास्त असतो. आमच्या माहीम भट्टांना पहिला घास खाल्ल्यानंतर जे काही मळमळ झाली, त्यांना घरी येऊसं वाटलं एकदम पहिल्याला, पण लगेच त्यांनी तो विचार पुसून टाकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जण जो आहे तो आपल्या आचारापासून एक टप्पा मागे येऊ शकतो. आणि म्हणून त्यांना साधाईसा कदाचित आईकडे येऊ शकले असते, की आईचं नाव घेऊ शकले असत्या, पण त्यांनी स्वामींचंच नाव घेतलं, तुमची दासी आता बुडाली म्हणून. परंतु त्यावेळेला स्वामी त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, देव पण वाट बघतात की शेवटच्या टप्प्याला हे कोणाचं नाव घेतात. म्हणजे तिथे देवाचंच नाव घेतल्यामुळे येतही देवाकडेच होते आणि नावही देवाचंच घेतलं, म्हणजे वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? देवाचीच आहे. म्हणजे आपण एकदा देवाचं तेने तो मोकलावे, जयाचे ते सांभाळते. तुम्ही एकदा मोकलून द्यायचं देवाला आणि मग जयाचे ते सांभाळते. म्हणजे एखाद्या लहान मुलाला नाही का आपण असं उचलून असं वर फेकतो आणि परत झेलतो त्याला, म्हणजे त्यावेळेला ते लहान मुलगा खुश होत असतं, हसत असतं, कारण की त्याला विश्वास आहे की ज्याने फेकलेलं आहे तोच धरणार आहे आपल्याला. पहिले त्याला भीती वाटते, पण एक दोनदा ते झाल्यानंतर मग त्याला लक्षात येते की हा माणूस आहे, चांगला व्यक्ती दिसतोय. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला एकदा देवाचा अनुभव आला की मग आपण मागे काही हटायचं नाही, आपल्याला मग काही घाबरायची गरज नाही, की साह्य आपल्याला होईल. आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण जाऊन बघूया काय होईल, काय होऊ शकतं. शेवट आयुष्याच्या शेवटी काय होऊ शकतं? खूप तर खूप मृत्यू होऊ शकतो. याच्यापेक्षा दुसरं काही वाईट होणार आहे का? नाही होणार. पण नोंद अशी असणार आहे की साधाईसा कधी बुडाल्या? ते घरी जात होते तेव्हा नाही बुडाल्या, ते स्वामींकडे जात होत्या तेव्हा ते बुडाल्या. म्हणजे ते बुडाल्याच असत्या तर इतिहासात ती नोंद झाली असेल लीळा चरित्रामध्ये. आणि जरी त्या बुडाल्या नाही तरी बुडण्यासारखी परिस्थिती कुणामुळे तयार झाली? देवाकडे जात होते म्हणून. म्हणजे तिथे सुद्धा जी नोंद झाली ती वाईट नोंद नाही झाली, चांगलीच नोंद झालेली आहे. नाथोबास वाहून जायला लागले पाण्यात, तिथेही चांगली नोंद झाली त्यांची लीळा चरित्रामध्ये. ते जर का म्हणाले असते तेव्हा मी काही पोहू शकत नाही याच्यामध्ये, तर ती लीळाच आली नसती आपल्या लीळा चरित्रामध्ये. म्हणजे त्या ठिकाणी देवासाठी तुम्ही बुडालात तरी तुमची नोंद आहे, आणि नाही बुडालात देवाने वाचवलं तरी आपली तिथे नोंद आहेच आहे. आणि म्हणून स्वामी शेवटच्या टप्प्यापर्यंत वाट बघतात, तोपर्यंत साह्य देव पण नाही करत. कधी कधी स्वामी म्हणतात की तुम्ही त्यांच्या मागे मागे जा शिदोरे घेऊन, परंतु त्यांना हाक मारू नका, बोलू नका त्यांच्याशी.
का? कारण की लवकर, प्रमाणाच्या लवकर जर का शिदोरी दिली भूक नसताना, तर ते म्हटले असते कशाला देवाने शिदोरी पाठवली, मला भूकच नाहीये. मग ती शिदोरी कधी उपयोगी पडणार आहे? ज्या वेळेला खरोखर त्या शिदोरीची गरज पडणार आहे, भूक लागणार आहे, आणि त्यावेळेला जेव्हा ती शिदोरी मिळेल हातामध्ये, तेव्हा त्याचं महत्व त्यावेळी वेगळं असणार आहे. परमेश्वराचं कार्य उमटणार आहे. तोपर्यंत परमेश्वराचं कार्य आपल्या बाबतीत आजही उमटून राहिलं बरं का, पण आपल्याला ते उमटत नाहीये, है ना. म्हणजे 2-3 दिवसाआधी किती थंडी होती, त्या थंडीत आजचं प्रायश्चित नसतं झालं आपलं. खूपशे लोकांनी म्हटले असते दोष वाढले तरी चालतील, है ना. पण थंडी वाढल्याचं, आपल्याला दोष वाढल्याचं टेन्शन नसतं, थंडी वाढल्याचं टेन्शन जास्त असतं. पण आपल्या देवाने काय केलं? देवानेच केलं म्हणायचं की थंडी 2 दिवस आधीच कमी करून टाकली. त्याच्यामुळे आज आपल्याला भर थंडीत प्रायश्चित्त आलं तरी काही, म्हणजे पदोपदी साह्य आहे. तुम्ही जर का त्या दृष्टीने बघितलं तर साह्य आहे, आणि त्या दृष्टीने नाही बघितलं तर ते साह्य तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. ती ज्ञान दृष्टी असली पाहिजे. भट्टोबासांनी शेवटपर्यंत किल्ला लढवलेला आहे, परंतु याचना केलेली नाही. इथला जो आचार करणारा पुरुष आहे ना, तो कधीही लाचार नसतो बरं का, कुणापुढे तो लाचार नसतो. आमचे दंते गोपाळ वास आहेत, आचार करत आहेत, आणि तिथे मात्र जे अन्न छत्र आहे ते कुणासाठी आहे? ज्यांना खायलाच मिळत नाही, एकदम लाचार लोक आहेत, कुठेच खायला नाही, त्यांच्यासाठी ते छत्र लावलेलं आहे, आणि त्यांच्या पंक्तीच्या पंक्ती उडत आहेत. परंतु आचार करणारे जे दंते गोपाळ वास आहेत, त्यांना मात्र ते म्हणाले जेवायचं ते इथे जेवावं लागेल. ते म्हटले तसं नाही, आम्ही भिक्षा घेऊन तिथे जाऊ. आचार काय? भिक्षा घेऊन, भिक्षा भोजनस्थळी जायचं आहे, स्मरण करायचं आहे, देवपूजा प्रसाद वंदन करायचं आहे, आणि मग देव आठवत आठवत जेवायचं आहे. असा विधी आहे, नित्यविधी. आणि आता इथेच जेवायचं ते नाही. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा, म्हणजे लाचारणी झाले की 2 दिवस उपाशी आहोत आपण, आता दुष्काळी कुठेच भिक्षा मिळणार नाही म्हणून जेवून घ्यावं इथे. नाही, लाचारी नाही, आचारी व्यक्तीचं ते लक्षण आहे. आणि माहीम भट्टांनी पण शेवटपर्यंत कुठल्याच प्रकारची लाचारी पत्करलेली नाही. लाचारी कशासाठी? जगण्यासाठी नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जे बोललं, ज्वरोवा शस्त्रोवा, ते म्हणजे ते वाक्य ऐकून बाकीच्या लोकांवर प्रभाव पडला, ते सैनिक वगैरे, याही पेक्षा ते वाक्य त्यांच्या मुखातनं देवानेच वदवून घेतलं असं म्हणा तुम्ही. कारण की परमेश्वराला तिथे उभं राहायचंच आहे, साह्य देवाला करायचं आहे, आणि त्याच्यामुळे ते वाक्य त्यांनी म्हणावं आणि इतर लोकांवर त्याचा प्रभाव पडावा. आणि ते म्हणतात की अरे हे विद्वांस, अरे हे तर विद्वान व्यक्ती दिसतात, हे संस्कृत मध्ये काहीतरी बोलले, जे साधारण व्यक्ती ही नाही आहे. आणि मग सोडिले, आणि मग सोडलं, त्यांची विचारपूस केली असेल वगैरे हे ते, आणि मग माहीम भटांनी काही गोष्टी सांगितल्या असतील, आम्ही भटमार्गीचे आहोत वगैरे वगैरे, आणि मग त्यांना सोडलं. मग भटोबासांपासी आले, मग लगेच भटोबासांकडे आले असं नाही, आटनादी क्रमे त्यांचा जो क्रम आहे तो पूर्ण वगैरे करून, आणि मग कधी काळी ते भटोबासांकडे आलेले आहेत. तर एकी भटोबासांपुढा सांगितले होते, कोणाला तरी ही गोष्ट माहिती पडली होती की बाबा ते आमके ते पकडले होते ना, ते भटमार्गी जे होते बरं का. म्हणजे असं पण झालं असेल, कोणाला तरी चोरांना पकडलंय वगैरे वगैरे, काही बातमी लगेच पोहोचते, आणि मग बातमी पोहोचली असेल, ते भटमार्गी जे होते कोण होते, काय होते, काय घटना घडली, लोकांना सगळं माहिती असतं बरं का. आणि ती बातमी कुणाकडनं तरी भटोबासांपर्यंत पोहोचली, कुणीतरी मार्गातल्याच व्यक्तीने भटोबासांना ते सांगितलं की ऐसे ऐसे झाले. आणि माहीम भट्ट शेवटपर्यंत मौन होते, काहीच बोलले नाही, परंतु देवाचं साह्य झालं, असं काहीतरी घटनाक्रम सांगितला. मग भटोबासी म्हणितले हांगा हा ठाव वेरी मौन्याची. भटोबासही म्हणतात हांगा हा ठाव वेरी, म्हणजे मृत्यू इथे गळ्याजवळ आलेला असताना तुम्ही हा ठावेरी इथपर्यंत मौन्याची, म्हणजे एक शब्द तुम्ही बोलायला तयार नाहीत, इतकं कुठे असतं का? म्हणजे अर्थातच ज्यांनी ठरवलंय त्याच्यासाठी ते असतंच. साधाईसांनी ठरवलंय ना, नदीमध्ये जायचंय,
तर साधाईसांना आपण भेटलो असतो तर आपण साधाईसांना तेच ज्ञान शिकवलं असतं. नदीचा उतार बघावा, काय बघावं, कोणातरी विचारावं आणि मग यावं, हे आपल्या दृष्टीने आहे. पण साधाईसांच्या दृष्टीने तसं काहीच नाही आहे. म्हणजे ज्यांनी ठरवलेलं आहे त्यांच्या दृष्टीने असं काहीच भीती त्यांच्या डोक्यामध्ये नाहीये, फक्त भक्ती आहे त्यांच्या डोक्यामध्ये. आणि म्हणून भट्टोबा जरी म्हणत असले की एवम पर्यंत मौन्याची, भट्टोबासांचंही बरोबर आहे. आणि ही वेळ माईमभट्ट विद्वान होते म्हणा वगैरे, देवाचं साह्य झालं म्हणा, सगळ्या गोष्टी जुळून आल्या, परंतु या व्यतिरिक्त दुसरं कोणी असतं तर है ना. आता आत्ताच्या काळामध्ये काय होईल की एखादा अर्धे ज्ञानी असतात ना, ते थोडस ज्ञान घेतात आणि लगेच काहीतरी आचार करायला निघतात. एक जण ते होते, ग्रस्तच होते, त्यांनी थोडासा अभ्यास केला आणि ते सुरू झाले. मग देवानी मोबाईल वापरायला सांगितलाय का, देवानी हे करायला सांगितलं का, देवानी ते करायला सांगितलं का. मला एकदा भेटले, मी त्यांना म्हटलं देवानी पॅन्ट शर्ट मध्ये पण राहायला सांगितलेलं नाही बरं का. सांगितले का पुढे पॅन्ट शर्ट मध्ये राहा म्हणून. म्हणजे आता ते आले ठिकाणाला. आता म्हणजे त्या वेळेला थोडस ज्ञान झाले की थोडस खळखळाट लगेच सुरू होऊन जात असतो. तसं पण असता कामा नये. एखादा असं अर्ध कोणतरी ज्ञान काढेल आणि आचाराला निघेल आणि मग पूर्णत्व ज्ञानाचं नसेल. आमच्या स्वामींनी स्पष्ट सांगितलं, ज्ञानाशिवाय वैराग्य ते काहीच कामाचं नाही. ज्ञान काढायचं असेल तर वैराग्य करा, वैराग्य करायचं असेल तर ज्ञान काढूनच ते वैराग्य करा. उगच अर्ध वर्ध जे काही वैराग्य असेल ते करायचं नाही. अर्ध ज्ञान नसलं पाहिजे. आणि म्हणून इथे माईमभट्ट तर परिपूर्ण होते, परंतु एखादं कोणीतरी नूतन चर्यावंत माईमभट्टांची घटना ऐकून लगेच निघतील आणि अशा प्रकारे काही घटना झाली तर काहीच बोलणार नाही, मौनच धरून चालतील, तर तसं असता कामा नये. आणि म्हणून भट्टोबासांचं म्हणणं बरोबर आहे. ते नेतृत्व करत आहेत. स्वामींनी त्यांना आचार्य केलंय, म्हणजे 500-700 गुरुकुळांची जबाबदारी भट्टोबासांवर आहे. आणि अशा प्रकारे ते म्हणतात की एवम पर्यंत मौन्याची, इतक्या वेळ तुम्ही गप्पच राहिलात. तो परिहारू देऊ आला तो द्यावा, की जो परिहार देता येईल त्यावेळेला तो आपण दिला पाहिजे. म्हणजे सांगितलेलं आहे की असं काही झालं, तुम्ही त्यामध्ये दोषी नाहीत, तुम्ही गुन्हेगार नाहीत, पण समोरच्याने तुमच्यावर जर का आळा घेतला तर तुम्ही काय करायचं आहे की जेवढं काही त्यांना समजवता येतं तेवढं समजवायचं, भांडायचं नाही, असोदोत्तरे द्यायचे नाहीत, उलट सुलट बोलायचं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने न भांडता, तुमच्याकडनं भांडण होऊ न देता, तुम्ही ज्याचा तो काही विशिष्ट जो परिहार आहे, म्हणजे परिहार म्हणजे जे काही सत्यता आहे ती तुम्ही तेवढी सांगून मोकळे व्हा. म्हणजे काय होणार आहे की तुम्ही तुमची बाजू पूर्णत्वास नेलेली आहे. त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी इतर गोष्टी ज्या आहेत, इतर गोष्टी आपण बोलायचे नाहीत. वादा भांडणामध्ये आपण जास्तीचे वाक्य भरपूर बोलतो. भांडण मुळामध्ये तर होणारच नसतं, पण दोघ जण मूळ मुद्दा सोडून इतर विषयांवर ते जास्त जे शब्द उपयोगात आणतात, त्याच्यामुळे काय होत असतं की ते भांडण वाढत वाढत जातं. मूळ जे पदार्थ असतात जेवणामध्ये, त्याच्यामुळे जेवण जास्त होत नाही. जेवणात जे एक्स्ट्रा पदार्थ वाढतात त्याच्यामुळे जेवण जास्त होऊन जातं. तशाच प्रकारे भांडणामध्ये पण आहे. आणि तशाच प्रकारे इतर सर्व गोष्टींमध्ये जेवढ्याच तेवढं जर का आपण असतो ना, आपले संबंध बिघडतात. त्याचं कारण सुद्धा तेच आहे, अति गोष्टी आपण करतो म्हणून. जेवढ्याच तेवढं जर का केलं, प्रमाणबद्ध प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे. आमच्या आचारामध्ये देखील प्रमाण आहे. किती प्रमाणात त्याग करायचा, किती प्रमाणामध्ये स्वीकार करायचा, याचं सगळ्यांची प्रमाण जर का आपण पाळली तर आपल्याला कुठेच त्रस उत्पन्न होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या आचारामध्ये दोष निर्माण होणार नाही. आणि म्हणून आचार्य म्हणतात की जो परिहार देऊ आला तो द्यावा, की म्हणजे जेवढा काही तुम्हाला परिहार देता येतो तुमच्या बाजूनी, तो आपण देऊन मोकळा व्हायचा. जर का समोरचं ऐकायलाच तयार नसेल तर मग डोई ओढवावी, म्हणजे त्यावेळी शांत राहावं, मग ऐकून घ्यायचं. तुम्ही तुमची बाजू मांडून मोकळे झालेले आहात. आता तुमच्या बाबतीमधनं आता कुठली चूक नाहीये. आता उत्सुक होणारी ती समोरच्याकडनं होत असेल तर ती होऊ द्या.
मानसिके डोई ओढवणे, वाचिके डोई ओढवणे आणि शारीरे डोई ओढवणे, त्रिविध प्रकारे आपण त्या गोष्टी आता सहन करायच्या. आता तुम्ही हे नाही बघायचं की आपण का सहन करायचं. इथून परत जे संपलेला वाद आहे तो परत चालू होऊन जात असतो. आपण का सहन करायचं, आपण का ऐकून घ्यायचं, आपण सहन करायचं, ऐकून घ्यायचं. त्याचं मी तुम्हाला कालच सांगितलं की त्याचं फळ आज नाही भेटणार, पण त्याचं फळ हे भेटणार म्हणजे भेटणारच. तुम्ही आज शांत राहिलात, त्याचं फळ उद्या भेटणार आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वरासाठी जेव्हा आपण सहन करतो, तर आपण जर का भांडलो तर देव अप्रसन्न होतील. आपण भांडलो, भांडते दोघी अन्यायीमध्ये आपण पण, दोघांमध्ये आपण पण एक आहोत. म्हणून आपण देवाकडे अनुलक्ष करून आपण काहीच बोलायचं नाही, आपण शांत राहायचं. अशा पद्धतीने आचार आपला झाला पाहिजे. आणि परमेश्वर जर का आपण आचारामध्ये असू तर परमेश्वर कुठल्याही प्रकारे आपल्याला शेवटच्या घटकेला सहाय्य करणार आहेत. तुम्हाला पडू देतील परंतु पडू देणार नाहीत. तोल जाईल, तोल जाऊ देतील देव, परंतु पडू नाही देणार, लगेच धरतील. म्हणजे इथपर्यंत परमेश्वराचं शेवटच्या क्षणाला सहाय्य ते होणार म्हणजे होणार. फक्त आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाले नाथोबासांना स्वामी म्हणतात ते शिखासूत्र काढून ठेवा, ते म्हणतात देवा ह्याच्यामुळेच भिक्षा मिळते बरं का. आता आपल्याला भिक्षा कोणामुळे मिळते, आपल्याला भिक्षा ही देवामुळे मिळते बरं का, आपल्या विद्वत्तेमुळे मिळत नाही. मी जर का म्हटलं मी निरोपण करतो म्हणून मला जेवायला मिळतं, नाही. माझ्याकडे विद्वत्ता किती का असणार, पण देव जर का मला देत नसतील तर मला काहीच भेटणार नाही. म्हणून हे सगळेही देवाचे आणि देव देईल ते आपल्याकडे जेवढं पण काही येतं हे सगळं देव देतात म्हणून आपल्याकडे येतं, नाही तर आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि म्हणून आपल्याला जी भिक्षा मिळते ती देवामुळे मिळते, हे लक्षात ठेवायचं. आणि नाथोबा म्हणतात ते शिखासूत्रामुळे मिळते. स्वामी म्हणतात की ते सूत्र म्हणजे ते जानवे आणि ते टिळा जे आहे ते काढून ठेवा, ते पुरा मातीमध्ये, आणि ते पुरतात मातीमध्ये. आणि मग काय होतं, जेवणाची वेळ होऊन जाते, नाथोबासांना भूक लागते आणि काही भिक्षा येतच नाही. मग ते काय करतात, ते जानव्यापर्यंत जिथे पुरलं तिथे जातात, तिथून परत इकडे येतात, परत तिथे जातात, परत तिकडून इकडे येतात. काय करायचं, ते काढू का की तसंच राहू देऊ, देवाचं ऐकू का आपण आपलंच ऐकायचं. असं होता होता मग शेवटी शेवटचं टोक आलेलं आहे. देवाचं जिथं सहाय्य होणार आहे त्याच वेळेला त्यांनी ते टिळा आणि जानवं काढलं आणि ते घातलं नाही की लगेच एक माणूस समोरून उपार घेऊन आला. ते म्हणाले बघ हे टिळा जानवं घातल्यामुळेच तर माणूस आला उपार घेऊन. म्हणजे आता आम्ही काही टिळे जानवे घातले का, तरी देव देऊनच राहिलेत की नाही. म्हणजे देव देता. स्वामी म्हणतात थोडा वेळ अजून वाट बघितली असती तर, नावेक वाट जर का तुम्ही पाहिले असते तर तुम्हाला ते सगळं मिळालं असतं. म्हणजे अपेक्षित सगळं परमेश्वर देत असतात. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली पाहिजे. ती वाट माहीम भट्टांनी बघितलेली आहे. नाथोबासांनी जेवणाची वाट शेवटपर्यंत बघितलेली आहे. आणि यांनी जीवनाची जी काय आहे म्हणजे जीवन त्यांनी ह्याच्यावर लावलेलं आहे, पैजेवर लावून टाकलेलं आहे. काय होईल काय नाही, पण परमेश्वराचं साह्य मात्र तिथे झालेलं आहे. पुढची स्मृती येते कृष्ण भटा प्रश्ने श्रम निवृत्ती वाक्य निरूपण. कृष्ण भटांनी प्रश्न केला भटोबासांना आणि श्रम निवृत्तीचं जे काय वाक्य म्हणजे वचन आहे त्याचं निरूपण त्या ठिकाणी केलेलं आहे. एक वेळ भटोबास शिष्यांसहित इंद्र भटाच्या गावा आले. एकदा भटोबास शिष्यांसोबत इंद्र भटांच्या गावाला आलेले आहेत आणि इंद्रभटी अवघ्यांचे पाय धुतले. इंद्र भटांनी सगळ्यांचे पाय धुतले. जे आपल्याकडे प्रवास करून आलेले ईश्वर साधक आहेत, मग ते साधूच आहेत अशातला भाग नाही, जे वासनिक आहेत त्यांचे सुद्धा पाय वगैरे धुतले पाहिजे. श्रम निवृत्ती झाली पाहिजे. ते वास्तविक जर का धर्मबुद्धीने आलेले आहेत, ज्ञान चर्चेसाठी आलेले आहेत, धर्ममार्गीसाठी आलेले आहेत, तर त्यांची जरी सेवा केली तर ते काही उलट उत्तमच आहे. आणि म्हणून इथे तर
इंद्र भटांनी काय केलं, सगळ्यांचेच पाय आदरिले, सगळ्यांचेच पाय धुवायला घेतले त्यांनी. मग काळ्या कृष्ण भटाचे पाय धु गेले आणि काळे कृष्ण भट जे आहेत त्यांचा वर्ण काळा आहे किंवा त्यांचं आडनाव वगैरे काळे असू शकतं बरं का. तर ते काळ्या कृष्ण भटांचे पाय धुवायला ते गेले, तेव्हा तेही म्हटले तुम्ही कैसे पाय धुवा आले ती. ते म्हणे तुम्ही कसं काय माझे पाय धुणार. तेव्हा इंद्रभटी म्हणे ते धो येती. ते म्हणे का बरं, मला काय नाही धुता येणार तुमचे पाय. धुता येतील. पुसा भटा ते म्हणजे भटोबासांना विचारा बरं, पाय धुता येतील का तुम्हाला माझे. मग तेही भटोबासा ते पुसले, भटो गुरु श्री शिष्याचे पाय धो येती. त्यांनीच विचारलं काळे कृष्ण भटांनी वाटतं की भटो गुरु शिष्यांचे पाय धुवू शकतात का. मुळामध्ये म्हणजे असं नसतं बरं का. शिष्याने गुरूंचे पाय धुवावेत, परंतु गुरूंनी मात्र शिष्यांचे पाय गुरूंनी धुवावेत, परंतु शिष्य धुवू देतील का. शिष्य नाही धुवू देणार. परंतु या ठिकाणी हा पेच निर्माण झालेला आहे आणि प्रश्न विचारला गेला की गुरु शिष्याचे पाय धुवू येते. गुरु शिष्याचे पाय धुवू शकतो का. आणि भटोबास म्हणतात येती. भटोबासी म्हणतले येती, हो येतात. आता हे उत्तर आपल्याला अपेक्षित नव्हतं बरं का, की गुरु शिष्याचे पाय धुवू शकतात का. पण भटोबास म्हणतात हो येती. का बरं म्हणतात, कारण की आत्ताच्या घडीला जर का बघितलं गेलं, म्हणजे आता बोलता बोलता सुचलं मला की भटोबासांचे पाय सगळेजण धुते है ना, कारण की भटोबास सगळ्यांचे गुरु आहेत. भटोबासांना कुणाचे पाय धुता येतील का. कुणीच भटोबासांकडनं पाय धुवून घेणार नाहीत. आणि ते श्रमनिवृत्तीचं वचन आहे. म्हणजे का बरं येतात पाय धुता. कृष्ण भटी म्हणजे ते कैसे येते, कसं काय बरं, गुरु कसे काय पाय धुवू शकतात शिष्याचे, आणि शिष्याने कसं काय धुवून घ्यावं गुरूंकडनं पाय. तेव्हा भटोबास म्हणतात श्रमनिवृत्तीची वचने येती. श्रमनिवृत्तीचं जे वचन आहे, भेटीचे जे काही वचन आहेत, भेटीच्या वचनामध्ये कशा प्रकारे भेट घ्यावी. भ्रमण भ्रमता भेटी की आबजोनी भेटी. सहजपणे आपण आहोत म्हणून भेटणं की आवर्जून भेटायला जाणं. आणि सोबतच त्या ठिकाणी भेटीचे जे काही विधान आहेत, त्या विधानामध्ये सगळ्यात पहिलं विधान म्हणजे जे भेटायला आलेले अभ्यागत आहेत त्यांची श्रमनिवृत्ती केली पाहिजे. जसं पाय वगैरे धुणं वगैरे तर होतच, पण मार्गामध्ये अजून एक पद्धत आहे की ते अभ्यागत बसल्यानंतर एक तर त्यांची भेट घ्यायची आपल्याला, पोफळ वगैरे देऊन गळा भेट घेणं वगैरे ते सगळं झालं. ते बसले तर ते थकून आलेले आहेत. नुसतं शाब्दिके श्रमनिवृत्ती होत नसते, शाब्दिकेही श्रमनिवृत्ती करायची असते बरं का. काही श्रमनिवृत्ती शाब्दिके होते. तुम्ही एखाद्या आल्यांना पाणी दिलं, चहा दिलं, जेवण दिलं, पण बोललेच नाही काही, तर त्या आलेल्या पाहुण्यांना कसं तरी वाटत, एक शब्द बोलले नाही. सुविधा सोय केली ना, सोय सगळी केली, पण एक शब्दाने ते बोलले नाही. आम्हाला कसं तरीच वाटलं. चहा पाण्यासाठी थोडी गेलतो आम्ही. म्हणजे समोरचा माणूस जेव्हा बोलतो आपल्याशी, कधी आले काय आले, मार्गामध्ये ही पद्धत आहे. ते बसल्यानंतर त्यांचे खांदे दाबले जातात. असे प्रवासामध्ये दुखतात बरं का. प्रवास करून आलो हे कोणी दाबून दिले खांदे की आपल्याला बरं वाटतं. पाय दुखत असतात हा, तर ते पाय सुद्धा दाबल्या जातात. श्रमनिवृत्ती अशा प्रकारे केल्या जाते. आपल्यापेक्षा वयाने लहान असतील तर त्यांचे खांदे दाबले जातील, आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील त्यांचे खांदे दाबायचे नाही, त्यांचे पाय दाबायचे. म्हणजे अशा पद्धतीने ती श्रमनिवृत्ती. आणि नंतर सगळी भेटकाळ विधी झाल्यानंतर मग विचारलं जातं कसा काय प्रवास, कुठून निघालात, कधी निघालात, दुपारचं भोजन कुठे केलं वगैरे वगैरे, आता पुढचा प्रवास कसा आहे, हे सगळं विचारलं जातं. आणि त्या अनुषंगाने मग त्यांची जी तयारी आहे ते केल्या जात असते. म्हणजे त्यांची जी व्यवस्था आहे पुढची, ते म्हणाले की आम्ही भोजन करून आलेलो आहोत, हा मग आता काय घेणार तुम्ही. ही सगळी व्यवस्था मार्गामध्ये आजही केल्या जाते बरं का. साधू साधूंची किंवा साधू वासनिकांची सगळी सेवा करत असतात. ह्याला म्हणतात श्रमनिवृत्ती. आणि सर्वसाधारण एखादे अधिकारी नुसते आपल्याशी बोलले जरी तरी आपला थकवा निघून जात असतो. नुसतं भेटकाळ जरी झाला, आता आम्ही गुरुकुळामध्ये गेलो,
सगळेजण भेटले ओळखीचे वगैरे की तिथेच सगळा थकवा निघून जातो. म्हणजे अशा पद्धतीने ही श्रमनिवृत्तीची पद्धत आहे आणि स्वामींची ही भेटीची वचनं आहेत, विधानं आहेत. त्या वचनाला समोर करून भट्टोबासांनी कसलं प्रमाण दिलं? वचनाचं प्रमाण दिलेलं आहे की गुरु सुद्धा शिष्याचे पाय धुवू शकतात. श्रमनिवृत्तीची वचने तेवेळी तेही दो दिदले. आणि मग आता भट्टोबासच बोलले, त्याच्यानंतर मग काहीच बोलता येत नाही आणि त्यांनी ते धुतलेले आहेत. आपला विषय अधुरा आहे की भट्टोबासांनी का म्हटलं की धो येते म्हणून. तसं पाहता गुरूंकडनं आपण पाय धुवून घेऊच नाही, परंतु इथे भट्टोबास जे आहेत सर्वांचेच गुरु आहेत. भट्टोबासांकडनं कोणीच पाय धुवून घेणार नाही. आणि भट्टोबासांना असं वाटतं की यामुळे मी या सेवेपासून वंचित राहून जाईल. कुणाचे पाय धुवायचे आहेत आणि ते म्हणतील नाही, तुम्ही अवघ्या मार्गासी आचार्य वगैरे, तुमच्याकडनं आम्ही पाय धुवून घेणार नाही. तर ती अडचण भट्टोबासांना येता कामा नयेत. म्हणजे ते सुद्धा गुरु आहेत, तर तेही एखाद्या शिष्यांचे पाय धुतील तर तिथे लगेच श्रमनिवृत्तीचे वचन ते समोर ठेवतील आणि ही घटना पण समोर ठेवतील की अमक्या अमक्या ठिकाणी इंद्रभटांनी त्यांचे पाय धुतले होते म्हणून धो येती. म्हणजे आपण कुठल्याही सेवेपासून वंचित राहता कामा नये. आणि महानुभाव पंथ आजही या गोष्टीशी कसा आहे, त्या विधीमध्ये आहे. म्हणजे एरवी इतर पंथाचं मला माहित नाही, सगळे शिष्य गुरूंना दंडवत करतात, पण गुरु शिष्यांना दंडवत करतात का? गुरु आशीर्वाद देतात शिष्यांना. परंतु महानुभाव पंथ जगाच्या पाठीवर असा पंथ एक आहे ज्याच्यामध्ये शिष्य गुरुला दंडवत करतात आणि गुरु देखील शिष्यांना दंडवत करतात बरं का. जेव्हा आमचे भट्टोबास दुष्काळ पडलेला आहे आणि भिक्षा काहीच येत नाही, तेव्हा भट्टोबासांकडे जे काही मार्गासाठी जे द्रव्य आलेलं आहे ते म्हणतात माझ्याकडे म्हातारटाम आहे, काही साठलेले मार्गासाठी आलेलं द्रव्य आहे, तर तुम्ही काय करा, माझ्याकडनं त्या द्रव्याच्या माध्यमातून काही पाचन करा. म्हणजे काही भोजन तयार करावं लागेल कारण दुष्काळ पडलेला आहे. मग त्या द्रव्याचं धान्य वगैरे आणून काही स्वयंपाक, अर्धा निम्मा स्वयंपाक बनवावा लागेल मार्गामध्ये. त्याशिवाय ते दुष्काळ तो हे नाही होणार, पुढे ढकलल्या जाणार नाही. आणि म्हणून असं म्हणतात आणि भट्टोबाच दंडवत घालतात मार्गाला. म्हणजे त्या ठिकाणी शिष्याने गुरूंना दंडवत घालावा भोजनाचा, हे ठीक आहे, पण गुरु सुद्धा शिष्यांना भोजनाचा दंडवत, म्हणजे जी क्रिया आहे भोजनाचा, म्हणजे ही जी क्रिया आहे अन्नदानाची, त्या क्रियेचा आपण स्वीकार करावा म्हणून गुरु सुद्धा शिष्यांना मार्गाला, ज्या मार्गाचे गुरुकुळाचे भट्टोबास आचार्य आहेत ते आचार्य गुरुकुळाला दंडवत घालतात. ही परंपरा महानुभाव पंथाची आहे. आणि आता कधी असं पण असतं बरं का, पवित्र असतं बरं का, त्याच्यामध्ये गुरूंना पवित्र करण्यासाठी, गुरूंचं पूजन करण्यासाठी म्हणून शिष्य जातात. किंवा एरवी पण गुरूंना भेटल्यानंतर गुरूंचं पूजन शिष्य वर्ग करतात आणि गुरु सुद्धा शिष्यांचं पूजन करतात. गुरूंना जर का शिष्य द्रव्य दक्षिणा लावतात ना, तर गुरु सुद्धा शिष्यांना द्रव्य दक्षिणा, त्यांनी काय अर्पण केलेलं आहे, गुरु सुद्धा शिष्यांना काही ना काही वस्त्रदान वगैरे, अशा पद्धतीने देखील गुरु देखील शिष्याचं पूजन करत असतात. म्हणजे हे काय आहे इत्यादी प्रकारे. श्री प्रभू अवतार दिनाला मामाजींची पंगत असते संवत्सरला, आणि त्या पंक्तीची आम्ही वर्षभर वाट बघायचो. म्हणजे मामाजींची पंगत असायची वगैरे, म्हणजे वेगळं उत्सुकता किंवा आनंद असायचा. आणि त्या दिवशी म्हणजे मामाजींची पंगत आहे तर सगळा विधी मामाजीच करायचे आणि दंडवत पण घालायचे. आता म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही शिकतो आहोत, ज्यांच्याकडनं आम्ही ज्ञान घेतो आहोत, ते दंडवत घालतात शिष्यांना. म्हणजे त्यांना त्याचं काही कमीपणा वाटत नाही. ही महानुभाव पंथाची उज्ज्वल परंपरा आहे. आणि म्हणून ही स्मृती तेव्हापासनं तो जो काही पायंडा आहे आमच्या स्वामींनी सांगितलेल्या वचनांपासनं, आमचे पंथातले सर्व जे काही विद्वान व्यक्ती आहेत, आचार्यगण आहेत, अधिकरण आहेत, हे सगळेजण स्वामींच्या या वचनाचं यथोचित पालन करतात. भेटीच्या वचनाचं जे काही यथोचित विधान आहे त्या विधानाचं पालन करतात. आणि म्हणून ही स्मृती अतिशय महत्वाची आहे. आणि मग इंद्रभटांनी काळे कृष्ण भटांचे पाय धुतले आणि त्यांनीही संकोचतच
भटोबास म्हणाले मा आता धुवा काय हरकत नाही, असं नाही. त्यांनाही तो संकोच वाटलाच असेल की आपले गुरु आपल्याविषयी असं हे सगळं पूजन वगैरे करतायत, मग त्यावेळेला स्वीकारावं लागतच. पण ते मग स्वीकारताना बसून स्वीकारायचं नाही. आपले गुरु निमित्त आपल्याला टिळा लावतायत, गंध लावतायत आणि आपण मस्त बसून आहोत, तसं नाही. मग आपण तिथे जागेवर उठावं किंवा एक सन्मानपूर्वक आपण ते स्वीकारावं. म्हणजे ते स्वीकारताना त्याच्यामध्ये आपली एक विनम्रता जी आहे त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. अशा प्रकारे हे सगळे भेटीचे वचन आहेत. आणि निश्चितच या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये आपण ज्या 2 स्मृती घेतल्या त्याच्यामध्ये भटोबासांची निर्वाणचर्येचा विषय आपण बघितलेला आहे. आणि ते गुरु शिष्यांचं जे काही नातं आहे ते कशा प्रकारे ज्ञानाच्या आधाराने कसं असलं पाहिजे हे या स्मृतीमध्ये आपण बघितलं. आणि आजच्या सत्रामध्ये 20 आणि 21 अशा 2 क्रमांकाच्या ज्या स्मृत्या आहेत त्या आपण श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत